सुनबाई, ए सुनबाई. हा सासूबाई. अगं 9 वाजून गेले, चहा नाश्ता कवा होणार आहे? हा नाश्ता झालाच आता, बटाट्याचे पराठे करायला घेतले होते ना म्हणून जरा उशीर झाला. बर कर मग. बात तो सही है. थांबा लगेच घेऊन आले. हॅलो. हा सासूबाई, म्हणलं नाश्ता वगैरे झाला का? अगं मामस कवाच नाश्ता झाला. आज जाऊबाईने तुझ्या आलूचं पराठे केलं होतं, मग तेच खाल्लं. ती मस्त माई सेवा करीती, औषध पाणी जेवण बिवान सगळं येळ भेटते मला. तू नको टेन्शन घेऊ. हा हा चालतंय चालतंय, ठेवू का मग फोन? बरं ठेव मग. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. सासूबाई, तुम्ही जाऊबाईंना खोटं का सांगितलं की मी तुम्हाला वेळेवर नाश्ता वगैरे देते? मी तर अजून तुम्हाला नाश्ता पण नाही दिला, तरी पण तुम्ही माझं खोटं खोटं कौतुक करीत होत्या. अगं तू नाही कौतुक करू तर दुसऱ्या कुणाचं करू? तू माई एवढी सेवा पाणी करीती, मग तुलाच मी समजून घ्यायला पाहिजे ना. ती काय लांबूनच फोनवर विचारिती तुमचं बरं आहे का, नाश्ता केला का, आणि काळजी घ्या. दुसरं काय तिला बोलता येते का? तिला जर एवढंच वाटत होतं तर 2-4 महिने घेऊन जावा, तिथे जाऊन माई सेवा करा. मग मान्य करून की तिने माई सेवा केली, तिने मला सगळं जपलं बिपलं. लांबून तर कुणी विचारते बरं आहे का, जेवल्या का झोपल्या का. इतनी खुशी मुझे आज तक. उलट सासूबाई काय काय सासा अशा असतात, जिसून फोनवर गोड गोड बोलती ना तिचंच गुणगान गात राहतात. जिसून सेवा पाणी करते ना तिचं गुणगान तर सोडा, पण साधं नाव सुद्धा घेत नाही. पण तुम्ही तशा नाहीयेत. जा आता आहे ना आलूचं पराठे घेऊन ये, मला लय भूक लागलीत. दुरून डोंगर साजरे ना कुणी बी करीते, पण खरी सेवा पाणी ना तूच करीती माई. हा आता लगेच आणते.